सकाळी सकाळी स्प्लेंडर घेऊन आम्ही चाललो नांदुऱ्याला. आपली मोटर जैली होती ते भरून आणण्यासाठी. पण हा व्हिडिओ आहे पेरणीच्या टाइमचा. पण पेरणीच्या धामधुमीत आम्हाला एडिट करायला टाइमच नाही भेटला. सकाळी सकाळी नांदुऱ्यात येऊन आलो मोटर रिवाइंडिंगच्या दुकानात. ठेवून पाहतो दुकानाला कुलूप लावलं. मोटर दिली गेटच्या अंदर फेकून. त्या बॉले फोन करून सांगून दिलं की मोटर तुमच्या दुकानाजवळ ठेवून दिली. तिथून निघल्यावर आम्हाला करणं होता नाश्ता. पण सकाळचा टाइम असल्यानं सगळे दुकानं बंद होते. तेवढ्यात आम्हाला रोडच्या बाजूला गरम गरम पोहे दिसले. मग काय निंबू पिळून हाणलेसाठी 2 प्लेट पोहे. QR कोड स्कॅन करून निघलो घराकडे. पाहिजे रे पोऱ्या भिडूशीन त्या टिप्परले टाकशीन टिप्पर मोडून त्या टिप्परले ओव्हरटेक करून आलो गावात. घरी येऊन घेतली 2 बाटली काऊन की आपली मोटर जाईल. स्प्लेंडर राहू दिली घरी. मी चाललो आता वावरात जायसाठी हा शॉर्टकट रस्ता. चवळलो डायरेक्ट धरणाच्या भीतीने आलो आपल्या वावरात इरीवर. काऊन की हे इरीचं वावर पेरणं होतं ना. इकडे वखर झोपू राहिलता. मग झोपली तिफान काकाना केली बैलाची पूजा. चालू केलं पेरणं. आम्ही वखर घेऊन होतोच मागे. दुपारी 2 वाजता बसलो जेवण करायला. बाबदानी होती मिरचीची भाजी पोया. वावरात मिरचीची भाजी म्हटल्यावर तर वांदाच नाही. सट जेवण केल्यावर चालू केलं अजून पेरणं. तिफन पा किती पुढे गेली आणि आम्ही हायच मागे. आमच्या अंगावर किती काकर पडले त्यालाही कारण आहे. काऊन की या बैलेले आम्हाला मारा नाही वाटत. असं संध्याकाळी लोक पेरलो. संध्याकाळच्या टाइमला जरासं वावर राहिला आणि आमचा तूर होणाऱ्या पाहून गेला. गणाले म्हटलं तू वखर हान मी तूर होणार. तूर बी होणार तर इथे आपल्याला ऑलराऊंडर आहे आपण.